नमस्कार, मी डॉक्टर महेश निकम, ENT सर्जन, श्रीपाद हॉस्पिटल, नाशिक. आज आपण जलनीतीबद्दल जाणून घेऊ. जलनीती ही एक प्रकारचा योग आहे, योगाचा प्रकार आहे आणि आपण जलनीतीमध्ये नाकातनं एका साईडने पाणी सोडतो आणि ते दुसऱ्या साईडने येतं किंवा घशात येतं आणि घशात आलं तर ते थुंकून द्यावं लागतं. जलनीतीसाठी आपण कुमकुम किंवा कोमट पाणी म्हणतो तसं उकळू द्यायचं. त्याच्यात आपण घरी जे जाड मीठ असतं त्याचा एक बारीक खडा किंवा रेडीमेड सॅचेट मिळतात ते वापरू शकतो. दोघं पद्धतीने तुम्ही करू शकता. ते एका नाकातनं सोडायचं आणि दुसऱ्या नाकातनं येईल किंवा तोंडात येईल तर बेसिनमध्ये उभं राहून हे जलनीती करायचं. एका वेळेस तुम्ही 200 ml पाणी वापरू शकता. जलनीती सकाळी आणि संध्याकाळी रेग्युलरली तुम्ही 2 टाइम करू शकता आणि बरेच दिवस करू शकता किंवा वर्षानुवर्ष पण करू शकता. त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये. योगाचाच प्रकार आहे. जलनीती ज्या लोकांना वारंवार सर्दी होते, ज्यांना ॲलर्जीची सर्दी आहे, ज्यांचं धुळीत काम आहे, ज्यांना शिंका येणं चालू झालंय, इवन तुम्हाला इन्फेक्शनची सर्दी झाली आहे किंवा तुम्हाला सायनसचे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नाकात कोंब तयार झाले, या सर्व लोकांनी जलनीती केली तर त्यांना फारच चांगला फायदा होतो. आणि बऱ्याचशा ॲलर्जीच्या पेशंटची जलनीतीमुळे सर्दी पण गायब होऊन जाते. पण त्यांनी ती नियमित करावी, भरपूर दिवस करावी. असे बरेच पेशंट आहेत की ज्यांची जलनीतीमुळे ॲलर्जीची सर्दी गायब झाली आहे. ज्या पेशंटला वारंवार पॉलिपचे किंवा कोंबचे ऑपरेशन करावं लागत आहे सर्दीमुळे, ते पेशंट देखील जलनीतीचा वापर करू शकता. त्याच्यामुळे पण देखील बऱ्याच पेशंटचा जो पुन्हा पुन्हा होणारा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला आहे. तर जलनीती ही दररोज सकाळ संध्याकाळ रेग्युलर तुम्ही सकाळी कधी करा, पण संध्याकाळी तुम्ही घरी आल्या पहिले जसं आपण चहा पितो तसं नाक धुवून घ्या जलनीतीने. त्याचा फार बेनिफिट होतो. कारण की बाहेर दिवसभर जे पण धुळीचे कण म्हणा किंवा धूर म्हणा किंवा पोलन ग्रेन्स म्हणा जे नाकात आपल्या गेलेले असतात, ते आल्या आपण जर वॉश केलं तर त्याचा होणारा दुष्परिणाम कमी होऊन जातो किंवा नाहीसा होऊन जातो. म्हणून जलनीती घरी आल्या पहिले जलनीती करत जा. दररोज सकाळ संध्याकाळ जलनीती करत जा. त्याचा बऱ्याच पेशंटला फायदा होतो आणि बऱ्याच पेशंटची सर्दी गायब झाली. त्याच्यामुळे जलनीती ही रेग्युलर करा, नियमित करा, तुम्हाला नक्कीच फायदा जाणवेल.